दोंडाईचा शहराच्या विकासाला आता गती देणारा विविध प्रकल्पांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल आणि त्यांचे पिताश्री सरकार रावल यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये दादासाहेब रावल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन, दूध प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। शिक्षण, कृषी आणि ग्रामीण सर्व अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहे। अपरिहार्य कारणास्तव राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या नियोजित दौरा रद्द झाला। मात्र त्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभागी होत या विकास कामांसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी सरकार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, सरकार रावल, आमदार अनुप अग्रवाल, राम भदाने, काशीराम पावरा, मंजुळा गावित, नगराध्यक्ष नयन कुमार रावल, नगराध्यक्ष नयन कुवर रावल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, महापौर मायादेवी परदेशी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, रावसाहेब गिरासे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण जे त्रिसूत्री आपण घेऊन काम करतोय, शिक्षण, सिंचन आणि उद्योग या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम अजून काय पावलांनी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं। आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्हा हा अत्यंत लहान जिल्हा, 2 आदिवासी जिल्हे शिरपूर आणि साक्री आणि 2 दुष्काळग्रस्त तालुके शिंदखेडा आणि धुळे अशा प्रकारचा हा जिल्ह्याचं एक रचना आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये विकास करण्याची फार गरज आहे। मी राज्याचे गव्हर्नर महोदयांना विनंती केली की आपण आमच्या गावात आपण त्यांचं भाषण ऐकलं, त्यांना मी सादर प्रणाम करतो। या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मार्केट कमिटीचे चेअरमन आमचे नारायण भाऊसाहेब, आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी भाऊ, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ